आपल्या जागेवरती उभं राहूया आणि आपल्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया. नमा परममंगला गौरव तुला परमवत्सला. उपासना संगीतामधून 20 नंबरचं गीत नेहमीप्रमाणे गाऊया. बसतानाच प्रार्थना करूया. प्रभू परमेश्वर देव बापाचे आभार मानूया. आतापर्यंत त्याने आपल्या प्रत्येकाचा सांभाळ केला, आपली काळजी घेतली, आपल्या गरजा त्याने पुरविलेल्या आहेत आणि आज भक्ती करण्याकरिता ही सुंदर संधी त्याने आपल्याला दिली. या सर्व त्याच्या दयेसाठी, कृपेसाठी त्याचे आभार मानूया. होय देव बापा, आज एक वार पुन्हा आभार प्रदर्शनासह आम्ही सर्वजण तुझ्या समोर येत आहोत. तुझे आभार आम्ही मानतो प्रभू, तुझ्या सर्व दयेसाठी प्रभू देव बापा, तुझ्या कृपेसाठी, तुझ्या सर्व गोष्टी आमच्याकरिता केल्यात त्यासाठी प्रभू. होय पवित्र देव बापा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू. पवित्र देव बापा, आमची प्रत्येक गरज तू पुरविलेस. आमच्या येण्या जाण्यामध्ये तू आमचं सहाय्य झालास, आमच्या आजारामध्ये आमचं आरोग्य झालास प्रभू. आणि बापा येतवर तू आम्हा प्रत्येकाला चांगल्या स्थितीमध्ये ठेवलंस, त्यासाठी आम्ही तुझे मनापासून आभार मानतो, स्तुती करतो प्रभू देव बापा. आज तुझ्या समक्षतेमध्ये येत असताना, तुझ्या समोर आम्ही एकत्र येत असताना आमची विनंती आहे, पुन्हा आज एक वार तू आम्हा प्रत्येकावरती दया कर, आमच्या अपराधांची आम्हाला क्षमा कर प्रभू. आणि आज तुला हवी तशी भक्ती करण्यासाठी एक वार पुन्हा तुझ्या आत्म्याचं सहाय्य आणि तुझा अभिषेक आम्हा प्रत्येकाला तू पुरव. तुझी उपस्थिती आमच्यामध्ये तू असू दे. पवित्र देव बापा, आम्ही आठवण करीत आहोत आमच्या त्या प्रियजनांची जे आज दुखणाईत आहेत, आजारी आहेत, बिछाण्यावरती आहेत, त्रासामध्ये आहेत. प्रेमळ देव बापा, ही मंडळी या ठिकाणी भक्ती करीत असताना आमची विनंती आहे की अशा प्रत्येकावरती तू तुझे हात ठेवावेत प्रभू. आणि पवित्र देव बापा, तुझं सामर्थ्य त्या ठिकाणी तू प्रगट करावंस, उत्तम आरोग्य देऊन ताजतवानं करावंस प्रभू. होय पवित्र देव बापा, त्या प्रत्येकाला आम्ही तुझ्या हातांमध्ये देत आहोत. आम्ही प्रार्थना करीत आहोत प्रभू, जी तुझी लेकरं मार्गात आहेत त्यांना देखील सुखरूप घेऊन ये. पवित्र देव बापा, आज तुझ्या मेजासमोर आम्हाला यायचंय. तुझ्या मेजासमोर आम्ही येत असताना पवित्र देव बापा, आम्हा प्रत्येकाचं तू सहाय्य करावंस, आशीर्वादित करावंस प्रभू. आणि पवित्र देव बापा, आज या ठिकाणी होणारं सर्व काही
तुझ्या गौरवासाठी असावं. म्हणून देव बापा, आजची सर्व भक्ती आणि पुढील सर्व वेळ आम्ही तुझ्या हातांमध्ये सोपवीत. ही प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. बसूया आपण. प्रभुदेव बापाचे आभार मानित, त्याची स्तुती करीत त्याला गौरव देऊया. उपासना संगीतामधून 107 नंबरचं गीत आपल्या सर्वांना येईल. भक्तांनो या प्रभू समोर प्रेमाने गा उद्धार. सर्वजण मिळून एकत्रितपणे प्रभूची स्तुती करूया. या प्रभु समोर प्रेमाने गा उद्धार. ख्रिस्ताची वार्नो कृपा तो मानतार भक्तांनो त्याने समोर प्रेमाने गा त्याचप्रमाणे आपल्या सर्वांना येईल. तू बोलाविले सेवा कराया, प्रभू आलो आनंदी. उपासना संगीतामधून 533 नंबरचं गीत सर्वजण मिळून गाऊया आणि प्रभुदेव बापाची स्तुती आपण करूया. तू बोलाविले सेवा कराया, प्रभु आलो आनंदे. तरी विश्वासे तुझ जवळी मज नित्य राहू दे.
मज जोडी प्रभू तुझशी तव क्रुसा दावणी, मज घेई तव कुशीशी प्रभू घेई ओढोनी. तुमची आणि माझी जी जोडी आहे किंवा तुमचा आणि माझा जो जोडीदार आहे तो प्रभू परमेश्वर आहे. आणि केव्हापासून आहे बरं? केव्हापासून आहे? आम्ही या जगात येण्याच्या आधीपासून म्हटलं तरी चालेल, कारण आम्ही या जगात येण्याच्या आधीपासूनच परमेश्वराच्या त्या योजनेमध्ये आम्ही स्वतःला पाहतो. अगदी त्या पहिल्या दिवसापासून जेव्हा आमच्या मातेच्या उदरात आमची घडण सुरू झाली तेव्हापासून परमेश्वराची नेत्र आमच्याकडे आहेत. आमचं या जगात येणं, या जगामध्ये वाढणं, आमचा प्रत्येक दिवस त्या प्रभू परमेश्वराला माहीत आहे. आणि तो तुमचा आणि माझा जोडीदार आहे. आणि ज्यावेळेस असा पराक्रमी सामर्थ्य परमेश्वर जेव्हा तुमच्या आणि माझ्या सोबत आहे, आम्ही आमच्या रोजच्या दिवसाला मोठ्या आनंदाने सामोरे जाऊ शकतो. परिस्थिती प्रसंग कसे जरी असलेत तरी तो परमेश्वर आमच्या सोबत आहे, तो आमचा आधार आहे, आमचा जोडीदार आहे. आणि म्हणून आम्ही सर्व प्रकारच्या परिस्थितींना आणि प्रसंगांना सहज सामोरे जाऊन त्यावरती मोठा विजय आम्ही प्राप्त करू शकतो. परमेश्वर देवबापाची स्तुती असो. यावेळेस एक स्तोत्र वाचूया आणि आज आशिष आपल्याकरिता एक स्तोत्र वाचेल. आपण एक स्तोत्र भाग वाचूया. स्तोत्रसंहिता 146, स्तोत्रसंहिता 146. परमेश्वराचे स्तवन करा, हे माझ्या जीवा परमेश्वराचे स्तवन कर. माझ्या जीवात जीव आहे तोवर मी परमेश्वराचे स्तवन करीन. मला अस्तित्व आहे तोपर्यंत मी माझ्या देवाचे स्तोत्र गाईन. अधिपतींवर भरोसा ठेवू नका, मनुष्यांवर भरोसा ठेवू नका. त्यांच्याकडून सहाय्य मिळणे शक्य नाही. त्याचा प्राण जातो, तो आपल्या मातीस पुन्हा मिळतो. त्याच वेळी त्याच्या योजनाचा शेवट होतो. ज्याच्या सहाय्याने याकोबाचा देव आहे, ज्याची आशा आपला देव परमेश्वर याच्यावर आहे, तो धन्य. त्यानेच आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यातील सर्व काही निर्माण केले. तो सदा आपले सत्यवचन पाळतो. तो छळलेल्यांचा न्याय निवाळा करतो, भुकेल्यांना अन्न देतो. परमेश्वर बंदिवानांना मोकळे करतो. परमेश्वर आंधळ्यांना दृष्टी देतो. परमेश्वर वाकलेल्यांना उभे करतो. परमेश्वर नीतिमानांवर प्रेम करतो. परमेश्वर उपऱ्यांचे रक्षण करतो. अनाथ व विधवा यांची दाद घेतो, परंतु दुर्जनांचा मार्ग वेळावाकडा करतो. परमेश्वर सर्व काळ राज्य करतो. हे सियोने, तुझा देव पिढ्यानपिढ्या राज्य करीतो. परमेश्वराचे स्तवन करा. देवबाप वाचलेल्या वचनावर आशीर्वाद देव. स्तोत्र 146 ज्यामध्ये स्तोत्रकर्ता परमेश्वराची स्तुती करत आहे. आणि कशाबद्दल तो परमेश्वराची स्तुती करीत आहे तर परमेश्वराची जी कृत्ये आहेत, परमेश्वराचं जे कार्य आहे, परमेश्वर जे काम करतो त्याच्या सर्व कृत्यांबद्दल स्तोत्रकर्ता परमेश्वराची स्तुती करतो. आणि या स्तोत्रामध्ये एक फार मोठी लिस्ट किंवा यादी स्तोत्रकर्ता आमच्या समोर ठेवतो की परमेश्वर देव काय काय करतो. आणि ज्यावेळेस आम्ही ही यादी या ठिकाणी वाचतो, खरंच परमेश्वराचं ते काम आमच्या जीवनामध्ये पाहून परमेश्वराचं स्तवन आम्हा प्रत्येकाच्या जीवनातून होत राहतं. आणि म्हणून जसं मी सुरुवातीला सांगितलं, जसं गीतकर्ता देखील म्हणतो की मज जोडी प्रभू तुझशी, या ठिकाणी स्तोत्रकर्ता देखील तेच म्हणतो की ज्याच्या सहाय्यासाठी याकोबाचा देव आहे आणि ज्याची आशा आपला देव परमेश्वर याच्यावर आहे, तो धन्य आहे. परमेश्वराचं अद्भुत काम त्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुरू असतं आणि परमेश्वराचं कार्य आम्हाला आशीर्वादित करणारं, आम्हाला आमच्या जीवनामध्ये मोठा विजय प्राप्त करून देणार आहे. क्वायर बरोबर काही वेळ परमेश्वर देवबापाची स्तुती आराधना आपण करूया, त्याच्या नावाला उंचावूया. परमेश्वर देवबापाची स्तुती आराधना करणे म्हणजे जणू काही आपल्याकरिता एक संधी उपलब्ध होते परमेश्वराचं आभार प्रदर्शन करण्याची. आम्ही परमेश्वराला काय द्यावं, त्याला आमच्याकडून काय अपेक्षित आहे, आम्हाला जाणीव असावी की त्याने आमच्यासाठी काय केलेलं आहे आणि त्यामधून आम्ही परमेश्वराचं स्तवन आत्म्याने आणि खरेपणाने करावं. आपल्या ओठांचं स्तुतिरूपी फळ सादर करूया. क्वायर यावेळेस पुढे येईल. क्वायर बरोबर आपण सर्वजण मिळून परमेश्वराची स्तुती करूया. प्रभूच्या नावामध्ये सर्वांना सलाम. देवानी सुंदरशी वेळ दिली, त्याचे मी आभार मानतो.
मागील हप्त्यावर त्यांनी आपला सांभाळ केला, म्हणून त्याचे आपण आभार मानूया व सर्वजण मिळून टाळ्या वाजवून देवाचं गौरव यावेळेस करूया. उपासना संगीत 2 नंबरचं गीत मंगल चिंतन, हे गीत आपण सर्वजण मिळून गाऊया. मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुणगान. मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुणगान. मंगल सेवा मांगल्याचे मंगल सेवा मांगल्याचे देवा तूच निधान. मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुणगान. अंतरयामी खालीवरती मागे पुढती होती. अंतरयामी खालीवरती मागे पुढती होती. प्रेम सागरा तुझ्या खेळती. प्रेम सागरा तुझ्या खेळती. लागले आम्ही मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुणगान. हे तृण हे तरु हे गिरी हे ईश्वर दिसे न दिसे ते. हे तृण हे तरु हे गिरी हे ईश्वर दिसे न दिसे ते. त्या प्रेमाच्या मधुर लहरीनी त्या प्रेमाच्या मधुर लहरीनी खबरेने तुझते. मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुणगान. तव माझे गान तुझे ऐकणार जेतेही. मी तव माझे गान तुझे ऐकणार जेतेही. तुझेच देवा तुझेच तू हे. तुझेच देवा तुझेच तू हे. काढूया घेई मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुणगान. राज तुझे तव महती अवधि कुल विक्रम तव देवा. राज तुझे तव महती अवधि कुल विक्रम तव देवा. एक सुखद अधिकार आमुचा. एक सुखद अधिकार आमुचा. तुझी तव सेवा. मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुणगान. यावेळेस आणखीन एक गीत आपण गाऊया. सर्वांना येणार असं गीत आहे, किती सामर्थ्य धन्य प्रभू तुला. गजर संग्रह 48 नंबरचं गीत. किती सामर्थ्य धन्य प्रभू तुला. किती सामर्थ्य धन्य प्रभू तुला रे मोठे. नवल वाटते मला रे मोठे. नवल वाटते मला. किती सामर्थ्य धन्य प्रभू तुला. किती सामर्थ्य धन्य प्रभू तुला रे मोठे. नवल वाटते मला रे मोठे. नवल वाटते मला. येशू काना गावी गेला.
द्राक्षरस केला, त्याने पाण्याचा द्राक्षरस केला रे मोठे, नवल वाटते मला रे मोठे, नवल वाटते मला. किती सामर्थ्य धन्य प्रभू तुला, किती सामर्थ्य धन्य प्रभू तुला रे मोठे, नवल वाटते मला रे मोठे, नवल वाटते मला. 38 वर्षाचा दुःखणे करी पडला होता काटेवरी, त्याला शक्ती नव्हती खरी, काठ उचलून चाल बोलला, काठ उचलून चाल बोलला रे मोठे, नवल वाटते मला रे मोठे, नवल वाटते मला. किती सामर्थ्य धन्य प्रभू तुला, किती सामर्थ्य धन्य प्रभू तुला रे मोठे, नवल वाटते मला रे मोठे, नवल वाटते मला. नाद भिकारी बसला होता वाटेवरी, त्याला दृष्टी नव्हती खरी, चिखलावूनी त्याला दृष्टी दिली, चिखलावूनी त्याला दृष्टी दिली रे मोठे, नवल वाटते मला रे मोठे, नवल वाटते मला. किती सामर्थ्य धन्य प्रभू तुला, किती सामर्थ्य धन्य प्रभू तुला रे मोठे, नवल वाटते मला रे मोठे, नवल वाटते मला. येशुरानामध्ये गेला, होते त्या ठायाला, उपदेश ऐकायाला, 5 भाकरी 5,000ला, 5 भाकरी 5,000ला रे मोठे, नवल वाटते मला रे मोठे, नवल वाटते मला. किती सामर्थ्य धन्य प्रभू तुला, किती सामर्थ्य धन्य प्रभू तुला रे मोठे, नवल वाटते मला रे मोठे, नवल वाटते मला. दिले चमत्कार फार, गरीबावर उपकार, प्राण दिला खांबावर, तारण करुनी स्वर्गात तो गेला, तारण करुनी स्वर्गात तो गेला रे मोठे, नवल वाटते मला रे मोठे, नवल वाटते मला. किती सामर्थ्य धन्य प्रभू तुला, किती सामर्थ्य धन्य प्रभू तुला रे मोठे, नवल वाटते मला रे मोठे, नवल वाटते मला. यावेळेस आणखीन एक गीत आपण गाऊया. सर्वांना येणार असं गीत आहे, आराधना में छुटकारा. आपण सर्वजण मिळून टाळ्या वाजून हे गीत गाऊया देवाच्या गौरवासाठी. आराधना में है छुटकारा, आराधना में है चंगाई, आराधना में है छुटकारा, आराधना में है चंगाई. शरीर प्राण आत्मा में शांति आनंद देता है, जान से प्यारा प्रभु. शरीर प्राण आत्मा में शांति आनंद देता है, जान से प्यारा प्रभु. प्रार्थना करे आराधना करे,
वो अच्छा है कितना भला है। हालेलुया प्रार्थना करे आराधना करे, वो अच्छा है कितना भला है। छुटकारा पाए हमेशा, हालेलुया छुटकारा पाए हमेशा, छुटकारा पाए हमेशा, हालेलुया छुटकारा पाए हमेशा। मांगोगे तुम्हें मिलेगा, ढूंढोगे तुम पाओगे, मांगोगे तुम्हें मिलेगा, ढूंढोगे तुम पाओगे। खटखटाओ खुलेगी स्वर्ग की आशीषें, पाओ तुम उसे अभी। खटखटाओ खुलेगी स्वर्ग की आशीषें, पाओ तुम उसे अभी। प्रार्थना करे आराधना करे, वो अच्छा है कितना भला है। हालेलुया प्रार्थना करे आराधना करे, वो अच्छा है कितना भला है। छुटकारा पाए हमेशा, हालेलुया छुटकारा पाए हमेशा, छुटकारा पाए हमेशा, हालेलुया छुटकारा पाए हमेशा। प्रार्थना करो निरंतर, प्रार्थना करो विश्वास से, प्रार्थना करो निरंतर, प्रार्थना करो विश्वास से। धर्मी जन की प्रार्थना विश्वास की प्रार्थना तोड़ती है सारे बंधन को। धर्मी जन की प्रार्थना विश्वास की प्रार्थना तोड़ती है सारे बंधन को। प्रार्थना करे आराधना करे, वो अच्छा है कितना भला है। हालेलुया प्रार्थना करे आराधना करे, वो अच्छा है कितना भला है। छुटकारा पाए हमेशा, हालेलुया छुटकारा पाए हमेशा, छुटकारा पाए हमेशा, हालेलुया छुटकारा पाए हमेशा। आराधना में है छुटकारा, आराधना में है चंगाई, आराधना में है छुटकारा, आराधना में है चंगाई। शरीर प्राण आत्मा में शांति आनंद देता है, जान से प्यारा। शरीर प्राण आत्मा में शांति आनंद देता है, जान से प्यारा प्रभु। प्रार्थना करे आराधना करे, वो अच्छा है कितना भला है। हालेलुया प्रार्थना करे आराधना करे, वो अच्छा है कितना भला है। छुटकारा पाए हमेशा, हालेलुया छुटकारा पाए हमेशा, छुटकारा पाए हमेशा, हालेलुया छुटकारा पाए हमेशा। यावेळेस अजून एक गीत आपण गाऊया, सर्वांना येणार असं गीत आहे, रक्तम जयम रक्तम जयम. रक्तम जयम रक्तम जयम रक्तम जयम रक्तम जयम रक्तम जयम। यीशु मेरा चरवाहा है, यीशु मेरा चरवाहा है, यीशु मेरा चरवाहा है, बोलो है ना हाँ। रक्तम जयम रक्तम जयम रक्तम जयम रक्तम जयम रक्तम जयम रक्तम जयम रक्तम जयम। जीवन की रोटी यीशु ही है, जीवन की रोटी
यावेळेस आपण सर्वजण उभं राहूया आणि पुन्हा एकदा एक कडवं गाऊया, जीवन की रोटी येशू है. जीवन की रोटी यीशु ही है, जीवन की रोटी यीशु ही है, जीवन की रोटी यीशु है, बोलो है ना. हाँ, रक्तम जयम, रक्तम जयम, रक्तम जयम, रक्तम जयम, रक्तम जयम, रक्तम जयम, रक्तम जयम. आएगा लेने मुझको मसीहा, आएगा लेने मुझको मसीहा, आएगा लेने मुझको मसीहा, बोलो है ना. रक्तम जयम, रक्तम जयम, रक्तम जयम, रक्तम जयम, रक्तम जयम, रक्तम जयम. यावेळेस आपण सर्वजण प्रार्थनेमध्ये जाऊया आणि प्रार्थनेमध्ये जात असताना देवप्पा तू आमच्यासोबत तू राहा, आमचं तू सहाय्य करता हो देवप्पा. देवप्पा आम्ही जगामध्ये बघतो भरपूर गोष्टी लोक ग्रस्त आहेत, आजारी आहेत देवप्पा, आणि देवप्पा ते फिजिकली आणि मेंटली पण आजारी आम्ही बघतो देवप्पा, पण तू आरोग्य देणारा परमेश्वर आहे देवप्पा. हे गीत गात असताना देवप्पा तू आमच्यासोबत तू राहा, इथं उपस्थित प्रत्येक व्यक्तीला देवप्पा तू स्पर्श कर, त्याला तू शांती त्याच्या मनात तू दे, आणि तो शारीरिकरित्या आजारी असेल त्याला तू प्रत्येकाला स्पर्श कर देवप्पा. आणि इथं येत असताना देवप्पा तो आजारी होता, इथून जात असताना तो आरोग्य घेऊन इथून जाईल, तू असं कर देवप्पा. प्रत्येकाला तू सहाय्य आणि मदत कर. आम्ही देवप्पा प्रार्थनेमध्ये जात असताना हे गीत गातोय, येशू तू चंगा करताय देवप्पा. हे गीत गात असताना तू आमचा मार्गदर्शक तू हो. हे गीत जरी मंडळीसाठी नवीन असेल तर देवप्पा तरी तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे देवप्पा तू आम्हाला हे तू गीत शिकव, आणि या गीतामध्ये तू देवप्पा आमचं तू सहाय्य करता हो तू हो, आणि तू आम्हाला चालव देवप्पा. कोड़े खाने से मिली चंगाई, खून के वसीले से पाओ शिफा, सूली पे हर घाव ने बख्शी मेरी जिंदगी, कोई बीमारी अब ना छू सके. चंगा करता है, चंगा करता है, यीशु तू चंगा करता है. तू जीवन देता है, तू जीवन देता है, यीशु तू जीवन देता है. तू चंगा करता है, तू चंगा करता है, यीशु तू चंगा करता है. तू जीवन देता है, तू जीवन देता है, यीशु तू जीवन देता है. दर्द में यीशु नाम पुकारूं, सारा डर निकल जाए जब तुझको निहारूं. तेरे वायदों पे मैं अटल दृढ़ बना रहूं, हालात हर वचन से बदलूं. चंगा करता है, तू चंगा करता है, यीशु तू चंगा करता है. तू जीवन देता है, तू जीवन देता है, यीशु तू जीवन देता है. तू चंगा करता है, तू चंगा करता है, यीशु तू चंगा करता है. जीवन देता है, तू जीवन देता है, यीशु तू जीवन दे.
तू जीवन देता है, यीशु तू जीवन देता है, तू चंगा करता है, तू चंगा करता है, यीशु तू चंगा करता है, तू जीवन देता है, तू जीवन देता है, यीशु तू जीवन देता है, यीशु तू जीवन देता है, यीशु तू जीवन देता है. देवप्पा तू आमचं सहाय्य करता हो देवप्पा. देवप्पा तुला बसलेला फटकेन देवप्पा आम्हाला आरोग्य मिळालं आहे देवप्पा. देवप्पा आम्ही मागतो देवप्पा की आम्ही शारीरिकरित्या जेव्हा आजारी असतो देवप्पा आम्ही तुझ्याकडे येतो, तू आम्हाला आरोग्य दिलेलं आहेस. आणि जे कोणी आजारी लोक आहेत देवप्पा तू त्यांना तू स्पर्श कर आणि त्यांना तू आरोग्य दे. आणि विशेष करून मागतो देवप्पा आमच्या हृदयामध्ये पण आमच्या ज्या काही गोष्टी चालतात आमचं हृदय पण हेल्दी हार्ट नाही आहे आता सध्याच्या परिस्थितीमध्ये. तर आमच्यामध्ये पण द्वेष, राग, जेलसी या प्रकारच्या भरपूर गोष्टी आहेत. त्यामुळे देवप्पा आम्ही तुझी जी योजना आहे ती आम्ही ओळखू शकत नाही आमच्या जीवनात देवप्पा. आम्हाला निरोगी हृदय मिळण्यासाठी देवप्पा तू आमचा मार्गदर्शक तू आम्हाला स्पर्श कर आणि आम्हाला आमच्या हृदयाला तू देवप्पा आरोग्य दे, जेणेकरून आम्ही तुझी इच्छा आणि तुझी जी योजना आहे आमच्या जीवनात या पृथ्वीवर असताना ती पूर्ण करण्यासाठी तू आमचा मार्गदर्शक दे. इथे उपस्थित प्रत्येक व्यक्तीवर तो आपला आशीर्वाद दे, तुझं तू सहाय्य करता तू देवप्पा. आजचा संदेश, आजची भक्ती देवप्पा तुझ्या हातासोबत तू आजच्या संदेशाद्वारे प्रत्येक व्यक्तीसोबत तू बोल, त्याला आरोग्य दे, त्याला शारीरिक मानसिकरित्या तू सुदृढ ठेव आणि इथून जात असताना तो येशू ख्रिस्त त्याच्यासोबत घेऊन जाईल आणि त्याद्वारे देवप्पा तू त्याच्या जीवनात तू कार्य कर आणि इतरांपर्यंत तुझी सुवार्थ पोहोचावी असं तू कर देवप्पा. तारणारा येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि गोड नावाने मागतो म्हणतो एक आमेन. आपण सर्वजण बसूया. या महिन्याकरिता जे पुस्तक आपल्यासाठी आहे अभ्यास करण्यासाठी ते गणना हे पुस्तक आहे. गणनाच्या पुस्तकावरती आपण या संपूर्ण महिन्यामध्ये अभ्यास करणार आहोत आणि म्हणून सर्व मंडळीला विनंती असेल आपल्या वैयक्तिक प्रार्थनेमध्ये किंवा आपल्या कौटुंबिक प्रार्थनेत असेल गणनाचं पुस्तक कमीत कमी वाचून तरी काढा. या महिन्यामध्ये गणनाचं संपूर्ण पुस्तक वाचून झालं पाहिजे या प्रकारे त्याकडं पहा. आपण ज्यावेळेस लेवियच्या पुस्तकावर अभ्यास केला आणि त्यावरती आपण परीक्षा दिली, काही जणांची अशी साक्ष माझ्याकडे आली की पाळक साहेब लेवियचं पुस्तक कधी वाचलंच नव्हतं. जे बाकीचे पुस्तकं वाचलेत किंवा आम्ही नवा करार यावरती जास्त भर देतो, पुष्कळदा स्तोत्र संहिता, नीतिसूत्रे असतील, छोटी छोटी पुस्तकं असतील, परंतु ग्रंथपंचकामधली जी पुस्तकं आहेत निर्गम, लेविय, गणना, अनुवाद ह्याकडं पुष्कळदा दुर्लक्ष होतं. आणि त्यांनी सांगितलं की आम्ही लेवियचं पुस्तक कधी वाचलंच नव्हतं, परंतु चर्चमध्ये त्याचा अभ्यास सुरू आहे, त्या द्वारे आम्हाला लेवियचं पुस्तक पूर्ण वाचता आलं, त्यावरती अभ्यास देखील करता आला. तर या महिन्यामध्ये गणनाचं पुस्तक आहे. एकूण 36 अध्याय आहेत. एक आठवडा निघून गेलेला आहे, 3 आठवडे आपल्याकडं आहेत, 36 अध्याय आहेत. नियोजन करा गणनाचं पुस्तक वाचण्याकरिता. आता गणनाचं पुस्तक ज्यावेळेस तुम्ही वाचाल तर असं काय वाचायचं, यामध्ये काय आहे, यात काय विशेष आहे, पुष्कळदा वाचायला कंटाळा आल्यासारखं होईल गणनाचं पुस्तक वाचत असताना. काय आहे गणनाच्या पुस्तकामध्ये? गणनाच्या पुस्तकामध्ये मोजणी केलेली आहे. इस्रायल लोक जे आहेत त्यांची मोजणी त्या ठिकाणी आहे. आणि मग पुष्कळदा ज्या ठिकाणी मोजणी आली, ज्या ठिकाणी वंशावळ्या आल्यात, पुष्कळदा अशा प्रकारचे भाग वाचायला आपल्याला कंटाळा येतो. परंतु तुम्हाला उत्तेजन देईल की गणनाच्या पुस्तकाकडे ज्यावेळेस तुम्ही पाहाल, त्याचा अभ्यास कराल, त्यावेळेस हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवा की गणनाच्या पुस्तकामध्ये 2 पिढ्यांचा अभ्यास आम्हाला करता येतो. 2 पिढ्या. एक पिढी जी मिसर देशातून कनान देशात प्रवेश करण्याकरिता निघालेली आहे, परंतु त्यांना त्यामध्ये प्रवेश करता आला नाही. ही एक पिढी. अध्याय 1 ते 25 पर्यंत तुम्हाला ही एक संपूर्ण पिढी त्या ठिकाणी पाहायला भेटेल. दुसरी पिढी
26 ते 36 अध्यायामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. ही दुसरी पिढी आहे की जी यहोशुवा आणि कालेब यांच्या पुढारीपणामध्ये त्या कनान देशामध्ये ती प्रवेश करते. या प्रकारे गणनाच्या पुस्तकाचा अभ्यास करत असताना या 2 पिढींचा आपण अभ्यास करत आहोत, हा दृष्टिकोन आपला समोर ठेवा. गणनाचं पुस्तक वाचत असताना पुष्कळशा ज्या घटना त्या ठिकाणी आहेत, वाचायला फार इंटरेस्टिंग अशा प्रकारच्या त्या आहेत. ज्यावेळेस तुम्ही मध्ये पोहोचाल पुस्तकाचा अभ्यास करत असताना त्या ठिकाणी काही अशाही घटना गणनाच्या पुस्तकामध्ये आहेत की जे आम्ही संडे स्कूलमध्ये पण शिकलेलो आहोत, आणि म्हणून ते वाचताना आपल्याला निश्चित आनंद येईल आणि आशीर्वाद देखील त्यामधून मिळेल. गणनाचं पुस्तक ह्या महिन्यामध्ये अभ्यासाकरिता आपल्या समोर असणार आहे. आज गणनाच्या पुस्तकातून परमेश्वर देवबापाचं जे वचन आहे त्याकडे आपलं लक्ष लावूया. गणनाचं पुस्तकचा अध्याय 14 आपण काढूया. आणि त्यामधून वचन 11 ते 23 पर्यंत मी आपल्याकरिता वाचत आहे. गणनाचं पुस्तक अध्याय 14 आणि 11 ते 23 पर्यंत. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, कोठवर हे लोक मला तुच्छ लेखणार आणि यांच्यामध्ये मी केलेली सगळी चिन्हे पाहूनही हे कोठवर माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत. मी त्यांचा मरीने संहार करून त्यांचा वारसा नष्ट करीन आणि तुझेच त्यांच्याहून मोठे व प्रबळ राष्ट्र करीन. मोशे परमेश्वराला म्हणाला, तू आपल्या सामर्थ्याने या लोकांना मिस्री लोकांमधून आणले आहेस. आता जर तू त्यांचा संहार केलास तर मिस्री लोक ते ऐकतील आणि या देशातील रहिवाशांनाही ते सांगतील, यांनी ऐकले आहे की तू परमेश्वर या लोकांमध्ये वस्ती करतोस आणि तू परमेश्वर त्यांना प्रत्यक्ष दर्शन देतोस. तुझा मेघ त्यांच्यावर असतो आणि तू दिवसा मेघस्तंभातून व रात्री अग्निस्तंभातून त्यांच्या पुढे चालत असतोस. आता तू या लोकांचा समूळ नाश केलास तर ज्या राष्ट्रांनी तुझी कीर्ती ऐकली आहे ती म्हणतील, जो देश परमेश्वराने या लोकांना शपथपूर्वक देऊ केला होता तेथे त्यांना न्यायला तो असमर्थ ठरल्याने त्यांना रानातच त्याने मारून टाकले. म्हणून मी विनवितो की तुझ्या म्हणण्याप्रमाणे प्रभूच्या सामर्थ्याची महती दिसू दे. तू म्हटलेच आहेस की परमेश्वर मंदक्रोध, दयेचा सागर, अन्याय व अपराध यांची क्षमा करणारा, पण अपराधी जणांची मुळीच गय न करणारा असा आहेस. तो वडिलांच्या अन्यायाबद्दल पुत्रांचा 3ऱ्या व 4थ्या पिढीपर्यंत समाचार घेतो. तुझ्या थोर दयेनुसार मिसर देशापासून येथपर्यंत जशी तू या लोकांना क्षमा केलीस तशी यावेळीही त्यांच्या अन्यायाची क्षमा कर, असे मी तुला विनवितो. तेव्हा परमेश्वर म्हणाला, तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी त्यांना क्षमा केली आहे. वास्तविक मी जिवंत आहे आणि सारी पृथ्वी परमेश्वराच्या महिम्याने भरलेली आहे. आणि या सर्व लोकांनी माझा महिमा आणि मिसर देशात व रानात मी केलेली चिन्हे पाहूनही 10 माझी परीक्षा पाहिली आणि माझे सांगणे ऐकले नाही. म्हणून जो देश मी त्यांच्या पूर्वजांना शपथपूर्वक देऊ केला आहे तो खरोखर त्यांच्या दृष्टीस पडणार नाही. ज्यांनी मला तुच्छ लेखले त्यातले कोणीही तो देश पाहणार नाहीत. परमेश्वर देवबाप ही वचने आपल्याकरिता आशीर्वादाची करोत. प्रार्थना करूया. प्रेमळ देवबापा, आम्ही तुझे आभार मानतो, स्तुती करतो आणि तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू पवित्र देवबापा, तुझ्या समक्षतेमध्ये आम्ही आहोत आणि पवित्र देवबापा तुझ्या वचनांवर आम्ही मनन करीत असताना तू आमचं सहाय्य कर. प्रभू देवबापा, तू आमचं सहाय्य कर. होय प्रेमळ देवबापा, तू आमचं सहाय्य कर आणि ही वचने आमच्यासाठी आशीर्वादाची कर. तू आमच्यासोबत बोल आणि तुझं गौरव आम्हा प्रत्येकाच्या जीवनाकडून तू करून घे. तुझे आभार मानून ही प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. गणनाचं जे पुस्तक आहे
पुन्हा एक वार त्याचा लेखक जो आहे तो मोशे म्हणून आपल्याला पाहायला भेटतो. गणना पुस्तकामध्ये जो मुख्य विषय आम्हाला दिसून येतो, जो मुख्य धडा आम्हाला शिकण्यासारखा आहे, तो म्हणजे विपुल जीवनात प्रवेश मिळण्यासाठी अविश्वासामुळे अडथळा निर्माण होतो. या गणना पुस्तकामध्ये तुम्हाला प्रवास दिसून येतो. त्या ठिकाणी मोजमाप आहे, लोकांची मोजणी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे या पुस्तकात, आणि प्रवास त्या लोकांचा दिसून येतो. आणि हा जो प्रवास आहे, हा प्रवास वचनदत्त भूमीकडं, त्या कनान देशाकडं त्यांचा चाललेला आहे. परंतु अविश्वासामुळं त्यांना त्या वचनदत्त भूमीमध्ये किंवा त्या कनान देशामध्ये, दुधामधाच्या प्रदेशामध्ये त्यांना प्रवेश करता येत नाही. हा मुख्य विषय आम्हाला गणनाच्या पुस्तकामधून पाहायला भेटतो. आज जो शास्त्र भाग आपण वाचलेला आहे त्यामधून हाच विषय, जो या संपूर्ण पुस्तकाचा मुख्य विषय आहे, तोच विषय आपण आपल्या समोर ठेवणार आहोत की विपुल जीवनामध्ये प्रवेश मिळण्यासाठी अविश्वास जो आहे एक फार मोठं अडखळण म्हणून आम्हाला आमच्या जीवनामध्ये दिसून येईल. आता जो शास्त्रभाग आम्ही वाचला, या शास्त्रभागामध्ये आम्ही काय पाहतो की परमेश्वर देव मोशे सोबत बोलत आहे. आणि काय बोलत आहे परमेश्वर मोशे सोबत? परमेश्वर मोशेला सांगतो की हे लोक यांचा मी समूळ नाश करतो आणि तुझ्यापासून एक मोठं राष्ट्र मी निर्माण करतो. परंतु मोशे त्या ठिकाणी या लोकांकरिता मध्यस्थी करताना आम्हाला दिसतो की तू जर असं केलं तर लोक म्हणतील की परमेश्वर ज्याने मोठ्या सामर्थ्याने यांना मिस्र देशातून बाहेर काढलं, त्यांना वचनदत्त भूमीमध्ये त्याला घेऊन जाता आलं नाही, तो घेऊन जाण्यास असमर्थ ठरला, म्हणून त्याने या लोकांचा राणामध्ये नाश करून टाकलेला आहे. लोक त्या ठिकाणी बोलतील. आणि म्हणून मोशे जो आहे हा इस्रायल लोकांसाठी परमेश्वराजवळ मध्यस्थी करताना आम्ही त्याला पाहतो. आणि तो म्हणतो की तू जशी आतापर्यंत क्षमा करत आलेला आहेस, अगदी मिस्र देशातून निघाल्यापासून आम्ही पाहतो की हे लोक कुरकुर करतात आणि परमेश्वराविरुद्ध बंड करतात, परंतु परमेश्वर त्यांना क्षमा करत आलेला आहे. मोशे पुन्हा म्हणतो की याही वेळेस तू यांना क्षमा कर. परमेश्वर म्हणतो की ठीक आहे, तू म्हणतोस त्याप्रमाणे मी यांना क्षमा केलेली आहे, परंतु यांनी माझी परीक्षा पाहिली, यांनी मला तुच्छ लेखलेलं आहे, म्हणून त्या वचनदत्त देशामध्ये, त्या भूमीमध्ये यांना जाता येणार नाही, यांना जाता येणार नाही. प्रियांनो, पार्श्वभूमी काय आहे? इस्रायल लोकांनी जो बंड या ठिकाणी केला, का परमेश्वराचा क्रोध यांच्यावरती भडकलेला आहे? जर आम्ही आधीचे अध्याय पाहिले तर आम्हाला दिसून येईल की मोशेने कनान देश हेरण्याकरिता 12 जणांना पाठवलेला आहे. आणि हे लोक तो देश, त्याची पाहणी करून तिथली सर्व माहिती घेऊन येतात आणि यहोशुआ आणि कालेब यांना सोडून बाकीचे जे आहेत ते अशी बातमी या लोकांना देतात, तिथं जे लोक आहेत, तिथं जे राहणारे लोक आहेत त्यांच्याविषयीची अशी बातमी देतात की हे सर्वजण घाबरून जातात आणि म्हणतात की आम्हाला मारून टाकण्यासाठी या ठिकाणी परमेश्वराने का आणला. त्यांची इथपर्यंत मजल जाते की ते हा विचार करू लागतात की आता आपण आपल्यापैकी कोणाला तरी पुढारी नेमू आणि परत मिस्र देशामध्ये जाऊ. परमेश्वराने जेथून त्यांना आणलेलं आहे त्यांचे विचार आहेत की परत आपल्याला तिथं कसं जाता येईल. परमेश्वराविषयीचा अविश्वास या ठिकाणी त्यांच्या जीवनातून आम्हाला पाहायला भेटतो. आणि म्हणून त्यांच्या या अविश्वासामुळं, त्यांच्या या सर्व वृत्तीमुळं परमेश्वराचा क्रोध त्यांच्यावरती भडकलेला आहे. प्रियांनो, आपला विषय आहे की विपुल जीवनात प्रवेश मिळण्यासाठी अविश्वास हा अडथळा म्हणून आम्हाला पाहायला भेटतो. आज जेव्हा तुम्ही आणि मी आपलं जीवन जगत आहोत, आज जेव्हा तुम्ही आणि मी प्रवास करीत आहोत, त्या स्वर्गाच्या राज्याकडे जेव्हा आपला प्रवास चाललेला आहे,
प्रियांनो, जर अविश्वास असेल तर मग त्या अविश्वासामुळं आम्हालाही स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करता येणार नाही. आपण सर्व आनंदी झाले असणार, आम्ही सर्वजण विश्वास ठेवणारे आहोत. आपण आनंदी झालो असणार की आमच्यापैकी कोणीही अविश्वास व्यक्त करत नाही किंवा आम्ही सर्वजण विश्वास ठेवणारे आहोत. परंतु प्रियांनो, अविश्वासाचा परिणाम काय होतो याच्यावरती आज आपण विचार करणार आहोत. आणि जर त्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये आहेत तर मग आमची गरज आहे की आम्ही आमच्या विश्वासाचं पुनरुपी परीक्षण करावं आणि आमच्या विश्वासाला एक नवीन दिशा किंवा एक योग्य दिशा आणि त्याला मजबूती कशी घेऊन येता येईल याचा विचार प्रियांनो आपल्याला आज करता येईल. मग अविश्वासामुळं परमेश्वर देव या ठिकाणी म्हणतो की अविश्वासामुळं हे लोक कोठवर माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत. कोठवर हे लोक अविश्वासाने वागणार आहेत. यांनी मी केलेली चिन्हे पाहिलीत, यांनी मी केलेली चमत्कार पाहिलीत, सामर्थ्य या लोकांनी अनुभवलेलं आहे. ते मिसर देशात असेल किंवा येथपर्यंत जो प्रवास यांनी केला त्यामध्ये मी जी सर्व कृत्य यांच्यासाठी केलेली आहेत ती सर्व यांनी पाहिलीत, तरीही त्यांचा विसर त्यांना पडला आणि हे लोक माझ्यावर विश्वास ठेवत नाही. अविश्वासाने हे लोक जीवन जगतात. प्रियांनो, अविश्वास जो आहे तो नातेसंबंधांवर फार मोठा परिणाम घडविणारा असतो. अविश्वासाचे परिणाम काय होतात त्यावरती आपण विचार करीत आहोत. अविश्वासाचा नातेसंबंधांवर होणारा परिणाम. प्रियांनो, आम्हाला माहिती आहे की कुठलंही नातं असेल ते नातं पुढे नेण्यासाठी, ते नातं टिकवून ठेवण्यासाठी किंवा ते अधिक दृढ होण्यासाठी त्या ठिकाणी विश्वासाची फार गरज आहे. ज्या दोन व्यक्ती त्या नातेसंबंधांमध्ये एकत्र येतात त्यांचा एकमेकांवरती विश्वास असणं फार गरजेचं आहे. जर विश्वास नाही तर मग वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी त्या नातेसंबंधांमध्ये निर्माण होताना आम्हाला दिसून येतील. प्रियांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी अविश्वास आहे त्या ठिकाणी संशय आणि प्रश्न निर्माण होत असतात. ज्या ठिकाणी अविश्वास आहे त्या ठिकाणी संशय आणि प्रश्न निर्माण होत असतात. हे लोक परमेश्वरावरती विश्वास ठेवत नाहीयेत. अविश्वास त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला दिसून येतो आणि त्याचा परिणाम काय दिसून येतो की यांच्या मनामध्ये आता प्रश्न निर्माण झालेला आहे, यांच्या मनामध्ये संशय निर्माण झालेला आहे की आता परमेश्वर आम्हाला या रानामध्ये मारून टाकतो की काय. परमेश्वराने आम्हाला मिसर देशातून का काढलं, मोशे आणि अहरोन आम्हाला त्या मिसर देशातून का घेऊन आले, या ठिकाणी मारून टाकण्यासाठी काय, मारून टाकण्यासाठी काय. संशय त्यांच्या मनामध्ये, प्रश्न त्यांच्या मनामध्ये आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतो. प्रियांनो, ज्या ठिकाणी अविश्वास आहे त्या ठिकाणी त्या दोन व्यक्तींना एकत्र चालणे कठीण होऊन जातं. कारण मग संशय प्रश्न असले की एकत्र चालणं कठीण होऊन जातं. आम्ही पाहतो की जो सर्व इस्रायल लोकांचा प्रवास आहे त्यांचं आणि परमेश्वराचं जे नातं आहे यामध्ये आम्हाला अविश्वासाचा परिणाम हा दिसून येतो की वारंवार परमेश्वराविषयी प्रश्न त्यांच्या मनात येत आहेत, संशय त्यांच्या मनात येत आहेत आणि एकत्र चालत असताना वारंवार परमेश्वराचा क्रोध त्यांच्यावरती भडकत आहे, वारंवार त्यांच्यावरती क्रोध भडकत आहे. आणि मोशेला वारंवार या लोकांसाठी मध्यस्थी करावी लागत आहे. परमेश्वर हा दयेचा सागर आहे, तो मंद क्रोध आहे म्हणून तो त्यांना क्षमा करत आहे, परंतु या गोष्टी त्या ठिकाणी वारंवार होताना आम्हाला दिसून येतात. प्रियांनो, ज्या ठिकाणी अविश्वास आहे त्या ठिकाणी कुपोषित अशा प्रकारचे नातेसंबंध आम्हाला दिसून येतात. कुपोषित म्हणजे कुठल्याही प्रकारचं बळ त्या ठिकाणी नाही, सामर्थ्य त्या ठिकाणी नाही, केव्हाही संपून जाणार. ज्या ठिकाणी वाढ खुंटलेली आहे, ज्या ठिकाणी वाढ नाहीये, अशा प्रकारचं नातं.
अविश्वास जर आहे तर प्रियांनो त्याचा परिणाम परमेश्वराबरोबरचे जे आमचे नाते संबंध आहेत त्यावर या प्रकारे होत असतात. आज विचार करा, आपल्या जीवनामध्ये आम्ही आमच्या जीवनात परमेश्वराविषयी संशय असेल, परमेश्वराच्या कार्याला घेऊन आमच्या जीवनात आमच्या कुटुंबामध्ये ज्या काही गोष्टी घडतात त्याला घेऊन संशय, प्रश्न आमच्या मनात निर्माण होतात का? आम्हाला विचार करायला पाहिजे. प्रियांनो, या दिवसांमध्ये आपल्या प्रत्येकाला फार सावध राहण्याची गरज आहे. कारण आपला जो शत्रू आहे हा काय करत आहे माहितीये? हा परमेश्वराबरोबरचे आमचे नाते संबंध आणि आमच्या स्वतःच्या लोकांबरोबरचे नाते संबंध यामध्ये तो या प्रकारे अविश्वास कसा निर्माण होईल, ही नाते कशी खराब होतील याचा प्रयत्न सैतान या दिवसांमध्ये अधिक प्रखरतेने करत आहे. तुम्ही पाहू शकता या दिवसांमध्ये की परमेश्वराबरोबरचं जे आमचं नातं आहे त्यावरती आमच्या दैनंदिन जीवनाचा कसा परिणाम होत आहे. आम्ही त्या परमेश्वराला जो वेळ द्यायला पाहिजे आम्ही तो पुरेसा वेळ त्याला आज देत आहोत काय? आज आम्ही विचार करू शकतो की कुटुंबांमध्ये असतील, घरांमध्ये असतील, रक्तांचे नाते असतील, मैत्रीचे नाते असतील, त्यामध्ये कसा दुरावा निर्माण होत आहे, त्यामध्ये त्या नात्यांमध्ये कसं कडूपण निर्माण होत आहे, वाद आणि भांडणं आम्हाला पाहायला भेटतात. आम्ही सावध राहण्याची गरज आहे, कारण आमचा शत्रू या प्रकारे कार्य करीत आहे आमच्या विरोधामध्ये. आणि मग पुष्कळदा काय होतं माहितीये का की एका वचनाचा रेफरन्स आम्ही सहज देतो. पाळक साहेब शेवटच्या दिवसांमध्ये परमेश्वराचं वचनच सांगतं की प्रीती थंडावेल, प्रीती थंडावेल. बरोबर आहे काय? शेवटचे दिवस आहेत आणि प्रीती थंडावणार आहेत. मग प्रीती थंडावणार आहेत म्हणून आमच्या कुटुंबांमध्ये वाद असावेत का? भांडणं असावेत का? आमचे रक्ताचे जे नाते आहेत त्यांच्यामध्ये विपटपणा असावा काय? प्रियांनो, परमेश्वराचं ते वचन असं सांगतं की शेवटच्या काळामध्ये अनीती वाढल्यामुळे प्रीती थंडावेल, अनीती वाढल्यामुळे प्रीती थंडावेल. मग मंडळीमध्ये असे विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये अनीती वाढणार आहे काय? जर प्रीती थंडावत आहे तर याचा अर्थ हा आहे का की अनीतीमध्ये आम्ही वाढत आहोत? प्रियांनो, जगामध्ये अनीती वाढेल, प्रीती थंडावेल, परंतु या शेवटच्या दिवसांमध्ये मंडळी असेल, विश्वासणारे असेल, आमच्यामधली प्रीती अधिक भक्कम होईल. ती व्हायलाच पाहिजे, कारण या शेवटच्या काळामध्ये या जगासमोर एक फार मोठा आदर्श आणि एक फार मोठा कित्ता आम्हाला आमच्या जीवनामधून ठेवायचा आहे. आणि प्रभू आम्हाला स्पष्ट सांगतो की आमच्यामध्ये असणारं ते प्रेम, आमच्यामध्ये असणारी ती प्रीती हेच एक फार मोठं चिन्ह या दिवसांमध्ये असेल की आम्ही त्या प्रभू येशूचे शिष्य आहोत, आम्ही त्याचे लोक आहोत. आणि म्हणून आज प्रियांनो, आम्हा प्रत्येकाला सावध राहण्याची गरज आहे. मग आमचे देवाबरोबरचे नातेसंबंध असतील, आमचे आपसातील एकमेकांबरोबरचे नातेसंबंध असतील, आम्हाला सावध राहण्याची आवश्यकता त्या ठिकाणी आहे. प्रियांनो, अविश्वासामुळे ज्यावेळेस नातेसंबंधांवरती परिणाम होतो त्यामध्ये आणखीन एक गोष्ट आम्हाला घडताना पाहायला भेटते आणि ती म्हणजे अविश्वासामुळे मग कुरकूर निर्माण होते. ज्यावेळेस एकमेकांवर विश्वास नाही तर मग एकमेकांविषयी कुरकूर आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटते. या गणनाच्या पुस्तकामध्ये तुम्हाला 7 वेळेस हे जे इस्रायल लोक आहेत कुरकूर करताना दिसतील. 7 वेळेस. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही त्याचे रेफरन्सेस लिहून घेऊ शकता. 11वा अध्याय 1 ते 3 वचन जर तुम्ही वाचलं तर त्या ठिकाणी आम्हाला इस्रायल लोक कुरकूर करताना दिसतील. ज्या मार्गाने ते जात आहेत त्या मार्गाविषयी त्यांची कुरकूर चाललेली आहे. त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही 11वा अध्याय वचन 4 ते 6 वाचाल त्या ठिकाणी हे लोक अन्नाबद्दल कुरकूर करत आहेत. त्यांना आता मांस खायला पाहिजे आणि आम्हाला ते कोण देईल म्हणून त्या लोकांची कुरकूर चाललेली आहे. परमेश्वर देव त्यांच्यासाठी लावे पक्षी त्या ठिकाणी तो पाठवतो. जर आम्ही 13वा अध्याय वचन 33 पासून 14वा अध्याय वचन 2 पर्यंत जर वाचलं तर त्या ठिकाणी हे लोक कुरकूर करत आहे. कशासाठी?
धिप्पाड लोकांसाठी, म्हणजे ज्या कनान देशामध्ये यांना जायचं आहे ते लोक फार धिप्पाड आहेत, ते फार मजबूत आहेत, त्यांची शरीर यष्टी फार मोठी आहे आणि त्यांच्या समोर आम्ही फार टोळासारखे भासलेला आहोत अशी बातमी ज्या वेळेला हे हेर लोक देतात, हे घाबरून जातात आणि कुरकुर त्या ठिकाणी करू लागतात. प्रियांनो, त्या लोकांची कुरकुर आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटते. ज्यावेळेस आम्ही 16वा अध्याय आणि वचन 3 वाचतो, त्या ठिकाणी पुढाऱ्यांबद्दल कुरकुर करताना आम्हाला हे लोक दिसून येतात. पुढाऱ्यांबद्दल कुरकुर, ते म्हणतात की मोशेनेच का, अहरोनानेच का, या लेवी लोकांनीच का आमच्यावरती पुढारीपण करावं. त्यांना परमेश्वराने निवडलेलं आहे त्या ठिकाणी पुढारीपण करण्यासाठी, त्यांनीच का करावं म्हणून या लोकांची पुढाऱ्यांसाठी सुरू असलेली कुरकुर आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटते. जर आम्ही 16वा अध्याय वचन 14 वाचलं तर दैवी न्यायाबद्दल या लोकांची कुरकुर चाललेली आहे. परमेश्वराविरुद्ध बंड करण्याचा परिणाम जी मरी त्यांच्यामध्ये येते आणि जे लोक त्या ठिकाणी मरण पावतात, हा दैवी न्याय त्या ठिकाणी आहे. परंतु हे लोक मोशे, अहरोन, परमेश्वर यांच्या विरुद्ध कुरकुर करू लागतात की आम्हाला यांनी या रानामध्ये मारून टाकण्यासाठी आणलेलं आहे. 20वा अध्याय 2 ते 5 ही वचने जर तुम्ही वाचली तर परत अरण्याबद्दल त्या लोकांची कुरकुर त्या ठिकाणी चाललेली आहे. आणि शेवटचं म्हणजे 21वा अध्याय आणि वचन 5, मानण्याबद्दल, जो मानना त्यांना स्वर्गातून दिला जात आहे त्याबद्दल ते कुरकुर करत आहे. ते म्हणतात की आम्हाला कंटाळा आलेला आहे आता या अन्नाचा, हे जे अन्न आहे हे हलक प्रतीचं आहे आणि याचा कंटाळा आम्हाला आलेला आहे. असा एकंदर 7 वेळेस या गणनाच्या पुस्तकामध्ये या लोकांची कुरकुर आम्हाला पाहायला भेटते. प्रियांनो, कुरकुर आमच्या जीवनामध्ये अशा प्रकारचा स्वभाव आम्हाला दिसून येतो का? आम्ही आमचं दैनंदिन जीवन आम्ही जगत असताना परमेश्वराबरोबरचं आमचं नातं असेल त्यामध्ये कुरकुर आहे काय? आमच्या प्रियजनांबरोबरचं जे आमचे नाते आहेत त्यामध्ये आमची कुरकुर आहे काय? प्रियांनो, हा जो स्वभाव आहे हा परमेश्वराला आवडत नाही. परमेश्वराला न आवडणारा अशा प्रकारचा स्वभाव हा आहे. आणि हा स्वभाव कुठून येतो? ज्यावेळेस अविश्वास आहे त्यावेळेला हा स्वभाव किंवा या प्रकारची वृत्ती आम्हाला मनुष्याची पाहायला भेटते. ज्या ठिकाणी विश्वास आहे त्या ठिकाणी प्रेम आहे, त्या ठिकाणी कुरकुर नाही दिसत. मग त्या ठिकाणी किती जरी दोष असला तरी तो दोष आम्हाला दिसत नाही, कारण त्या ठिकाणी विश्वास आहे, त्या ठिकाणी प्रेम आहे, म्हणून मग कुरकुर त्या ठिकाणी नसते. मित्रांनो, आम्ही देवाचे लोक आहोत, तुम्ही आणि मी देवाचे लोक आहोत आणि म्हणून अशा प्रकारच्या स्वभावापासून आम्ही स्वतःला दूर ठेवायला पाहिजे. जीवनामध्ये जेव्हा जेव्हा प्रतिकूल परिस्थिती येईल, जेव्हा जेव्हा प्रतिकूल प्रसंग येतील, प्रियांनो, परमेश्वरावरती विश्वास आम्हाला दाखवायचा आहे. पुष्कळदा अनुकूल परिस्थितींमध्ये तर आमचा विश्वास फार मजबूत असतो, परंतु ज्यावेळेस प्रतिकूल परिस्थिती येते विश्वासाची पारख त्या ठिकाणी होत असते. विश्वासाची पारख ही आमच्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीमध्येच होत असते. मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही देवाविरुद्ध कुरकुर करतो काय? त्या ठिकाणी विश्वासाची पारख होते. जेव्हा जेव्हा या लोकांच्या समोर प्रतिकूल परिस्थिती आली, मग समोर समुद्र असेल, कडू पाणी असेल, शत्रू बलाढ्य असेल, अन्नाला घेऊन असेल, जेव्हा जेव्हा या लोकांसमोर प्रतिकूल परिस्थिती आली तेव्हा तेव्हा यांचा अविश्वास आणि कुरकुरीचा जो स्वभाव आहे तो आम्हाला दिसून येतो. आज आम्हाला शिकायचंय प्रियांनो, मनुष्याचं जीवन हे संघर्षाने भरलेलं असणार आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितींनी भरलेलं असणार आहे. परंतु जेव्हा प्रतिकूल परिस्थिती आहे प्रियांनो, तेव्हाच आमच्या विश्वासाची पारख त्या ठिकाणी होत आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. आणि जेव्हा तुम्ही त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये ठाम राहता, स्थिर राहता, परमेश्वराच्या हातामध्ये सोपवून देता ती परिस्थिती, परमेश्वर देव
विश्वासू परमेश्वर आहे, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. तुमच्या आणि माझ्यापेक्षा परमेश्वर हा कितीतरी अधिक पटीने विश्वासू असा परमेश्वर आहे. प्रियांनो, तो आमच्या जीवनामध्ये अद्भुत काम अशा सर्व परिस्थितींमध्ये करणारा परमेश्वर आहे. अविश्वास नातेसंबंधांवर कसा परिणाम घडवितो, अविश्वासामुळं जीवनामध्ये कुरकुर कशी निर्माण होते याकडं आम्ही बघितलेलं आहे. शेवटचा भाग त्यामधला प्रियांनो, अविश्वास याचं रूपांतर बंड यामध्ये होतो. अविश्वासाचं रूपांतर शेवटी बंडामध्ये होत असतं. प्रियांनो, जो अविश्वास आम्ही प्रगट करतो किंवा आमच्या ठाई जो अविश्वास आहे, हळूहळू आम्ही परमेश्वराविरुद्ध बंड करणारे त्या ठिकाणी होतो. प्रियांनो, कारण तुम्ही पहा, ज्या ठिकाणी अविश्वास आला मग त्या ठिकाणी काय होतं माहितीये का? मी कमी आहे काय, मी कमी आहे काय, आमच्या सोबतचा जो व्यक्ती आहे मी त्याच्यापेक्षा कमी आहे काय, हा विचार मनुष्याच्या मनामध्ये शिरतो. मग आणि प्रियांनो, येथून सुरू होतो बंड. मग आम्ही पाहतो की पवित्र शास्त्रामध्ये असे अनेक उदाहरण आम्हाला पाहायला भेटतात. स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजणे, स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजणे आणि दुसऱ्यांना तुच्छ लेखणे, प्रियांनो, हा स्वभाव जो आहे हा सैतानाकडून मनुष्याकडे येणारा स्वभाव आहे. स्वतःला श्रेष्ठ लेखणे आणि इतरांना तुच्छ लेखणे, प्रियांनो, हा स्वभाव जो आहे हा सैतानाकडून मनुष्याकडे येणारा स्वभाव आहे. कारण स्वर्गामध्ये त्याने तेच केलं, स्वर्गामध्ये त्याने तेच केलं. तो म्हणतो की मी आता माझी भक्ती व्हायला पाहिजे. मी कमी आहे काय देवापेक्षा, मी देवापेक्षा कमी आहे काय, मग माझी भक्ती का होऊ नये. सुरुवात बंडाचीच त्या ठिकाणी आम्हाला दिसून येते. वरून खाली फेकल्या गेला काय, मग आदाम आणि हवेकडे जातोय आणि त्यांना म्हणतो की तुम्ही देवा समान व्हाल, ज्याने तुम्हाला निर्माण केलेलं आहे तुम्ही देवा समान व्हाल. त्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतं की संशय, प्रश्न आणि देवाविरुद्ध बंड त्या एदेन बागेमध्ये आम्हाला दिसून येतं. काय आहे सुरुवात, तुम्ही देवा समान त्या ठिकाणी व्हाल. आणि परिणाम स्वरूप आम्हाला दिसून येतं की परमेश्वराच्या समक्षतेमधून बाहेर जावं लागलं. एवढंच नाही प्रियांनो, आम्हाला पाहायला भेटतं की मोशे विरुद्ध देखील कुरकुर करताना आम्ही पाहतो. अहरोन आणि मिरियाम, ज्यावेळेस तुम्ही गणनाचं पुस्तक वाचाल तुमच्या वाचण्यात येईल की कशा प्रकारे अहरोन आणि मिरियाम हे मोशे विरुद्ध कुरकुर करतात. आणि काय म्हणतात माहितीये, परमेश्वर काय फक्त मोशे सोबतच बोलतो काय, परमेश्वर आमच्यासोबत बोलत नाही काय. जे आतापर्यंत मोशेच्या पुढारीपणामध्ये चालत होते, आता ते म्हणतात की परमेश्वर काय फक्त मोशे सोबतच बोलतो काय, तो आमच्यासोबत बोलत नाही काय. प्रियांनो, परमेश्वर त्यांना उत्तर देतो. परमेश्वर म्हणतो की मी जर कोणाला मला संदेश द्यायचा असेल तर मी त्याच्याशी स्वप्नामध्ये बोलतो, परंतु मोशे आहे की ज्याच्या बरोबर मी तोंडोतोंड मी बोलतो, तो माझं तेज, माझं वैभव तो पाहतो, तो माझ्या सर्व घरामध्ये विश्वासू अशा प्रकारचा माझा सेवक तो आहे. मोशे विरुद्ध देखील त्या ठिकाणी बंड आम्हाला पाहायला भेटतो. मी तुम्हाला सांगितलं कुरकुर करत असताना मोशे विरुद्ध बंड केला जातो की त्यानेच का पुढारीपण करावं, त्यानेच का करावं. प्रियांनो, बंड आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतो. या बंडाचं स्वरूप काय असतं, या बंडाचं स्वरूप अगदी साधं आणि सोपं असतं. ते म्हणजे अधिकार तुच्छ लेखणे आणि विरुद्ध वागणे. आज विचार करा, स्वतःला हा प्रश्न करा, परमेश्वराचा अधिकार आम्ही तुच्छ लेखतो काय? आमच्या जीवनावरती जो त्याचा अधिकार आहे आम्ही त्याला तुच्छ लेखतो काय? जेव्हा जेव्हा प्रियांनो आम्ही परमेश्वराच्या वचनाकडे दुर्लक्ष करून आमच्या मनास येईल तसं वागतो, त्या प्रत्येक वेळेला प्रियांनो आम्ही परमेश्वराचा अधिकार जो आहे तो आम्ही तुच्छ लेखत असतो.
जेव्हा जेव्हा आम्ही आमच्या मनास येईल तसं वागू लागतो तेव्हा तेव्हा आम्ही परमेश्वराच्या विरुद्ध वागत असतो आणि पुष्कळदा ह्याकडे आम्ही लक्ष देखील देत नाही, याकडे दुर्लक्ष आम्ही करत असतो. परंतु आज आम्हाला सावध होण्याची आवश्यकता आहे. अविश्वासामुळं या सर्व गोष्टी निर्माण होतात. अविश्वासामुळं देवाबरोबरचं नातं खराब होतं. अविश्वासामुळं कुरकुर, संशय, प्रश्न निर्माण होतात आणि शेवट त्याचा काय आहे? शेवट त्याचा आहे की आम्ही परमेश्वराविरुद्ध बंड करू लागतो. प्रियांनो, संपवत असताना परमेश्वर काय म्हणतो? वचन 20 मध्ये तो म्हणतो की तेव्हा परमेश्वर म्हणाला, तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी त्यांना क्षमा केली आहे. मी त्यांना क्षमा केली आहे. क्षमा केलेली असतानाही त्या वचनदत्त भूमीमध्ये प्रवेश करता येत नाहीये. आज तुम्ही आणि मी या ठिकाणी आहोत. आमची क्षमा करण्यात आलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाने आमची क्षमा झालेली आहे. परंतु प्रियांनो, जर अविश्वास असेल तर मग मात्र त्या स्वर्गाच्या राज्यामध्ये आम्हाला प्रवेश करता येणार नाही. जर अविश्वास असेल, आम्ही कदाचित कबूल करणार नाही की आम्ही अविश्वासाने वागतो. परंतु जर आम्ही आमच्या जीवनाचं प्रामाणिकपणे परीक्षण केलं तर अविश्वासाचे जे परिणाम असतात, प्रियांनो, जे चिन्ह असतात, पुष्कळदा आमच्या जीवनामध्ये ते दिसून येतील. आज आम्हा प्रत्येकाला सावध होण्याची गरज आहे, कारण त्या विपुल जीवनामध्ये प्रवेश मिळण्यासाठी अविश्वास सगळ्यात मोठं अडखळण आहे. या आपले डोळे आपण बंद करूया आणि आज जे परमेश्वर देवबापाचं वचन आमच्याकडं आलेलं आहे त्याकडं आपलं लक्ष लावलेलं असताना ते वचन आज आमच्या मनाशी काय बोलत आहे? प्रभू म्हणतो की मी क्षमा केली आहे, परंतु त्या भूमीमध्ये त्यांना प्रवेश मिळणार नाही, त्यांना जाता येणार नाही. आज आमच्यापैकी कोणी असं होऊ नये. आमच्यापैकी कोणी असं होऊ नये. आणि म्हणून आपण आपल्या स्वतःला विचारूया, परमेश्वराबरोबरचं आमचं जे नातं आहे त्याचं परीक्षण करूया. आम्ही खरंच त्याला महत्त्व देऊन त्याचा वेळ त्याला देत आहोत का दैनंदिन जीवनामध्ये? आमच्या जीवनामधल्या उणिवांसाठी आम्ही कुरकुर करत आहोत काय? आज परमेश्वराविषयी प्रश्न, संशय आमच्या मनात आहेत काय? जर ह्या गोष्टी आहेत तर मग प्रियांनो, आम्हाला आवश्यकता आहे आम्ही प्रभू समोर एक वार पुन्हा स्वतःला नव्याने घेऊन यावं. प्रतिकूल परिस्थितीमध्ये विश्वासाची पारख होत असते, आम्ही हे विसरून जातो. स्थिर रहा, दृढ रहा. परमेश्वर विश्वासू आहे. परमेश्वर विश्वासू आहे. होय देव बापा, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो, स्तुती करतो, तुला गौरव आणि सन्मान देतो. तुला गौरव आणि सन्मान देतो प्रभू. तुझ्या वचनांसाठी आम्ही तुझे आभार मानतो. आणि आज माझी प्रार्थना आहे पवित्र देव बापा, या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येकासाठी. पवित्र देव बापा, आमच्यापैकी कोणाच्याही ठाई अविश्वास आढळून येऊ नये. पवित्र देव बापा, आमच्यापैकी कोणीही त्या विपुल जीवनात प्रवेश करण्यापासून वंचित होऊ नये प्रभू. म्हणून देव बापा, आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या अधीन करत आहोत. तुझी कृपा तू आम्हाला पुरव आणि आमचं सहाय्य कर प्रभू. देव बापा, मी तुझे आभार मानून प्रार्थना प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन, आमेन, आमेन. सर्वजण उभं राहूया. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. सुवंद देव परात्पर हे गीत गाऊया, आशीर्वाद घेऊया आणि मग मातीचे पात्र आपण म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव. तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वी. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमचे रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले,
तसेच तो आमच्या ऋणे आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता ज्या येशूचं रक्त हे नवीन कराराचं रक्त आहे, त्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा बरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.